मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट। शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमी खेळतायत, रोहित पवारांचा आरोप। ऑनलाईन गेमिंग ॲप संदर्भात छत्तीसगडमध्ये कारवाई। महाराष्ट्रातील मंत्र्यांवर मात्र कारवाई होत नाही, राऊतांचा आरोप। तर शहांनी डच्चू देण्यासाठी सुचवलेल्या नावांमध्ये कोकाटेंचं नाव, संजय राऊतांचा निशाणा। अशा घटनांमधून जनतेच्या मनात आमदारांविषयी रागाचा संचय होत असतो। मर्यादा न ठेवता वर्तणूक केली तर लोकांना चुकीचा संदेश जातो। माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय। महाराष्ट्रातील जनतेच्या बोकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार। विजय वडेट्टीवार यांचा कोकाटेंसह सरकारवर निशाणा। काय दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं। बैठक सुरू असताना कृषी मंत्री रमी खेळतायत। कृषी मंत्री म्हणून कोकाटेंकडून काही अपेक्षा नाही, बच्चू कडूंची कोकाटेंवर टीका। असा कृषी मंत्री महाराष्ट्रात कधी झाला नाही। शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवलेल्या कृषी मंत्र्याला घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओवर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंशी चर्चा करणार। उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत। तर आम्ही एकत्र आल्यानं मुस्लिम गुजराती लोकांनाही आनंद, पण अनेकांना पोटशूळ। ठाकरेंचा शिंदेंच्या सेनेसह भाजपला टोला। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत वैचारिक गोंधळ। मुलाखतीतून राज ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावरून मिठी मारण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीवर केशव उपाध्यांची टीका। मंत्र्यांच्या भानगडींमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा। मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढा। सामनाच्या मुलाखतीतून ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला। मित्रांसोबत डिनर प्लॅन होता म्हणून हॉटेलला आलो। फडणवीसांसोबतच्या भेटीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। मात्र एक व्यक्ती बातम्या बघून गावी जाईल। आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे 3 तास एकाच हॉटेलमध्ये। सूत्रांची माहिती तर दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते। भाजप सूत्रांची माहिती। 75रीत मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे संघानं ठरवलं असेल। उद्धव ठाकरेंचं मोदींच्या निवृत्तीवरून वक्तव्य। पहलगाम हल्ल्याला जबाबदार कोण? उद्धव ठाकरेंचा सवाल। हल्ल्यातील दहशतवाद्यांचा अद्याप थांगपत्ता नाही, हे सरकारचं मोठं अपयश। पहलगाम हल्ल्यावरून ठाकरेंचा सरकारवर निशाणा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे दिल्लीत शरद पवारांसोबत इंडिया आघाडीबाबत चर्चा करतील। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांची माहिती। मनसेची मान्यता रद्द करा। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। कार्यकर्ते इतर राज्यातून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी। दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 24 जुलै रोजी उद्घाटन। छत्रपती शिवरायांचा हिंदवी स्वराज अखंड भारताचा कालावधी शिकवला जाणार। पुण्यात दोन्ही शिवसेनेची एकमेकांविरोधात बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरला उत्तर। राजन विचारेंकडून निवडणूक आयोगाची लपवाछपवी आजही सुरू असल्याचा आरोप। मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रांची मागणी। राजन विचारेंकडून आयोगाला पत्र। शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन। योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड इतर देशांमध्ये अभ्यास दौऱ्याचं आयोजन। 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी। पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आढावा बैठक। फडणवीसांनी पंढरपूर शहराचा नकाशा पाहत जिल्हाधिकाऱ्यांकडून कॉरिडॉर संदर्भातील माहिती घेतली। स्थानिक नागरिकांच्या कॉरिडॉर संदर्भातील शंका दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती। नाशिकच्या मालेगावमध्ये बहुचर्चित जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी नायब तहसीलदार आणि त्याच्या पत्नीच्या अडचणीत वाढ। न्यायालयाकडून नायब तहसीलदार संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ। भिवंडीत बनावट अमूल बटर उत्पादन कारखान्यावर एफडीएची कारवाई। भुसावळ कंपाऊंड कासिमपुरा परिसरातून दोघांना घेतलं ताब्यात। एफडीएच्या कारवाईत 1,13,000चा मुद्देमाल जप्त।
विरारमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा भांडाफोड, घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरल्याचा प्रकार, वसई पुरवठा विभागाच्या कारवाईत 6,33,000चा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यातील श्याम हॉस्पिटलची आरोग्य विभागाकडून चौकशी, हॉस्पिटलच्या सोनोग्राफी कक्षात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची तक्रार, रुग्णालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त. पिंपरी चिंचवडमध्ये 6 महिन्यात बलात्काराच्या 141, विनयभंगाच्या 201 गुन्ह्यांची नोंद, अत्याचारासंदर्भात तक्रार आल्यास थेट कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. नागपुरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक, आरोपी मोहित मेश्राम विरोधात आरोपपत्र दाखल. 24 ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, 1.5 महिन्यापासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजा अडचणीत. मराठवाड्यातील 34 लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट. गोंदिया जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी, पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा. चाळीसगाव तालुक्यातील धरणांमध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक, दमदार पावसाची प्रतीक्षा. मन्याड धरणात केवळ 12% पाणीसाठा, गेल्या 20 दिवसापासून पावसाची दडी. रत्नागिरीत पावसामुळे धबधबे प्रवाहित, रत्नागिरीतला पानवल धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी, फेसाळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण. जळगावमधील तोंडापूर मध्यम प्रकल्पात 20% पाणीसाठा, प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर, तोंडापूर परिसरात पाणी टंचाईची शक्यता. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पात 50%पेक्षा कमी जलसाठा, लघु प्रकल्पांमध्ये 29% जलसाठा. जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाच्या लागवडीत 35% घट, मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. 3,500 हेक्टरवर मक्याची लागवड, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. वाशिमच्या रिसोड तालुक्यात कापसाच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक, 25 दिवसातच पिकाची वाढ थांबली, उत्पादनात घट होण्याची शक्यता. वाशिम बाजार समितीत चियाच्या दरात 4,600 रुपयांची घट, चियानं मागील आठवड्यात वाशिम बाजार समितीत तब्बल 24,501 रुपये प्रति क्विंटलचा मिळवला होता विक्रमी दर. पुण्याच्या भोर तालुक्यात यंदा खरीप हंगामातील 9,227 हेक्टरवर पेरणी, मागील वर्षीच्या तुलनेत खरीप हंगामाची पेरणी यंदा कमी, सतत पडणाऱ्या पावसाचा फटका. नाशिकच्या पूर्व भागात पावसाची दडी, पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात, दुबार पेरणीचं बळीराजावर संकट. रायगडमध्ये 3,000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार, पडीक जमीन लागवडीखाली येण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत फळबाग लागवड योजनेचा समावेश. पुण्याच्या भोरमध्ये बालसंगोपन योजनेसाठी शिबिराचं आयोजन, अनाथ बालकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राजा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम. जळगावच्या जामनेरमध्ये वारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीत मंत्री गिरीश महाजन यांचा सपत्नीक सहभाग, डोक्यावर टोपी, हातात टाळ घेत वारकऱ्याच्या वेशभूषेत गिरीश महाजन यांच्याकडून विठ्ठलाचा गजर. नागपूरच्या कळमना कृषी बाजार समितीत भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटीची कारवाई, बाजार समितीचे संचालक मंडळ एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात, तर बाजार समितीच्या सचिवांची तडकाफडकी पुण्याला बदली. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून रक्ताचा मोठा तुटवडा, शासकीय रक्तपेढीत 2 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा, रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन. कोल्हापूरच्या इचलकरंजीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जिल्हा आणि शहर अध्यक्षपदाच्या निवडीनंतर नाराजीचा सूर, विठ्ठल चोपडे यांच्या कार्यालयातील राष्ट्रवादीच्या बोर्डाला कापडानं झाकलं, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वेचं पथक घटनास्थळी दाखल, ओव्हरहेड वायर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. बुलढाण्यात राख वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांचा निष्काळजीपणा, डोळ्यात राख उडून जात असल्यानं पादचारी दुचाकीस्वारांना त्रास, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. बीडमध्ये प्रेमसंबंधांमुळे 21 वर्षीय तरुणाला मारहाण, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, प्रेयसीच्या नातेवाईकांकडून
नंदुरबारमध्ये आरोग्याच्या समस्यांचा प्रश्न कायम. दुर्गम भागातून रुग्णांना घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनधारकांचा मोबदला 2 वर्षापासून थकीत. शासनाकडून वाहनधारकांचा मोबदला देण्यास दिरंगाई. नागपूरहून भारत दर्शन ट्रेन धावणार. 2 ज्योतिर्लिंग आणि दक्षिण भारताची सफर घडवणार. IRCTC तर्फे भारत गौरव पर्यटक ट्रेन नागपूर आणि सेवाग्राम मार्गे सोडण्याचं नियोजन. स्वच्छ सर्वेक्षणात पनवेल महानगरपालिकेचा देशात 6वा क्रमांक. पनवेल शहरानं स्वच्छतेच्या दिशेनं देश आणि राज्य पातळीवर भरीव कामगिरी केली. भिवंडी शहराचा पाणी पुरवठा 22 तारखेला 24 तासांसाठी बंद राहणार. पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार.